नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. असं आहे की केंद्रीय मंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भामध्ये काल मृणाल ढोले यांनी काही माध्यमांकडे दिलेल्या प्रेस रिलीजनुसार असं दिसतं आहे, की मुरलीधर मोहोळ यांनी खूप वर्ष आधी, साधारणतः मला वाटतं 2005च्या वगैरे दरम्यान किंवा त्याच्याही आधी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला. त्याची व्हॅलिडिटी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेतली नगरसेवक पदाची निवडणूक पण लढली आणि ते निवडून आले. माहिती आहे सगळ्यांना, की ते पुणे महानगरपालिकेचे महापौर बनले आणि आत्ताचा त्यांचा प्रवास. त्यांचं असं म्हणणं आहे, की आत्ता हे प्रकरण काढलं जातंय कारण त्यांना राजकीयदृष्ट्या कोणीतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतं आहे. कारण हे प्रकरण जुनं आहे आणि त्या जुन्या प्रकरणानुसार ज्याची व्हॅलिडिटीज खूप आधी झालेली आहे, जे डॉक्युमेंट्स 20-25 वर्ष जुने आहेत, त्या संदर्भामध्ये माहिती अधिकारामध्ये प्रश्न विचारून या संदर्भामध्ये त्यांच्या प्रतिमेचं हनन करण्याचा प्रयत्न केला जातो. मी कालच म्हणालो होतो, ह्या संदर्भामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं जे काही म्हणणं आहे, ते आपण महाराष्ट्राला मांडण्याचा प्रयत्न करू. आधीचेही काही संदर्भ त्यांनी मला सांगितले, खास करून जैन बोर्डिंगच्या संदर्भात त्यांचं असं मत आहे, की तो जो काही व्यवहार झाला, तो कायदेशीरदृष्ट्या त्यांचा त्याच्यात कुठेही सहभाग नसताना त्यांना त्याच्यात ओढलं गेलं वगैरे तो सगळा इतिहास महाराष्ट्राला आता माहिती झालाय. माझ्या मते त्याही प्रकरणामध्ये आणि ह्याही प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी तात्काळ स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं. जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये तर त्यांनी खूपच उशीर केला आणि त्या प्रकरणामध्ये त्या केसचा नंतर त्यांना मोठा फटकाही बसला राजकीयदृष्ट्या. असू शकतं कारण भारतीय जनता पार्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात एक मराठा लीडरशिप उभा करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्याला त्यांच्याच सहकारी घटक पक्षातली काही मंडळी किंवा आणखी कोणी त्यांचे राजकीय विरोधक वगैरे, ते कदाचित अशा पद्धतीनं विरोध करतही असतील. ही झाली त्यांची बाजू. आता मृणाल ढोले पाटील यांचं असं मत आहे, मृणाल ढोले यांचं, की त्यांनी या संदर्भामध्ये, की जेव्हा 2 सप्टेंबरचा जी-आर आला, तेव्हा मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या दोघांची भेट घेतली. श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांना असं म्हणाले, की याच्या आधी अशी ओबीसीची प्रमाणपत्र कोणीही काढलेली नाहीये आणि ओबीसीचं आरक्षण गेलेलं नाही. कारण ढोले पाटील आणि ह्या मंडळींचं, ढोले आणि इतर मंडळींचं असं मत होतं, की खरं म्हणजे आधीच आरक्षण जे आहे ते गेलेलं आहे. कारण बऱ्याच राजकीय नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढली आहे. काही प्रमाणामध्ये त्याच्यात तथ्य आहे. खास करून तुळजापूरमध्ये मी बघतो, की विदर्भातली मंडळी, कारण तुळजापूरमध्ये जेन्युइन मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे. त्याचा त्यांना लाभ झाला. ही जेन्युइन केस आहे. पण विदर्भातल्या काही मंडळींचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो अ, लग्न संबंध जुळले किंवा मराठवाड्यामध्ये जुळले, तर त्याचा त्यांनी फायदा घेतला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये इनफॅक्ट माझ्या मतानुसार ब्रिटिश कालखंड आणि शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये ओबीसींच्या ज्या नोंदी आहेत, म्हणजे कुणबी मराठ्यांच्या, त्या अत्यंत व्यवस्थित आहेत. त्याचा अनेकांनी फायदा घेतलेला आहे. काही आय-पी-एस ऑफिसर पण आहेत असे म्हणतात. तर त्यामुळं त्यांची खरोखरच ओबीसी कुणबी नोंद असेल आणि त्यांनी तसा आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर त्याला आक्षेप घ्यायचं कोणाचंच काही कारण नाहीये. कारण विदर्भातला मराठा समाज हा पूर्णपणे ओबीसीमध्ये आहे. पण मृणाल आणि इतर मंडळींचं असं मत होतं, की मुळामध्ये असे जे लोक आहेत, की ज्या लोकांनी कधीही अ, स्वतःला सामाजिकदृष्ट्या वावरत असताना आपण ओबीसी आहेत असं सांगितलं नाही. पण राजकीय फायदा घेण्यासाठी मात्र त्यांनी अशी खोटी प्रमाणपत्र काढली. त्याच्यावर त्यांचा आक्षेप आहे. आणि म्हणून त्यांनी श्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहित अनेक लोकांची जी ओबीसी प्रमाणपत्र आहेत, त्याची माहिती संकलित करायला काम सुरुवात केली. कारण फडणवीस आणि बावनकुळेंनी त्यांना असं सांगितलं, की असं जर काही असेल तर आमच्याकडे आणा आणि आम्ही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये ढोले यांचं असं जे मत आहे, की मुरलीधर मोहोळ यांच्या व्हॅलिडिटी संदर्भातली कागदपत्र ही आम्हाला मिळत नाही. माहिती अधिकारातलं उत्तर जर आपण बघितलं, तर तिथे कुठे गहाळ हा शब्द नाहीये, पण ते मिळत नाहीत असं म्हटलंय. तर त्याचं इंटरप्रिटेशन जर करायचं म्हटलं, तर ढोले म्हणतात त्याप्रमाणे गहाळही होतं आणि कायदेशीरदृष्ट्या जर बघितलं, तर आत्ता जुनं प्रकरण आहे, 20 एक 25 वर्ष जुनं प्रकरण आहे आणि त्यामुळे ते लगोलग मिळत नाहीये, असाही त्याचा अर्थ होतो. जोपर्यंत ॲज लाँग ॲज मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भामध्ये कोणतंही कन्क्लुसिव्ह असं काही मत कुणाचं बनत नाही, तोपर्यंत माझ्या मते जर त्यांचं कुणबी प्रमाणपत्र असेल, तर ते त्यांनी वापरलं असेल तर नथिंग रॉंग इन धिस. बरं असं आहे, की ह्या संदर्भामध्ये मुरलीधर मोहोळ यांची काय कुणाचीच बाजू घ्यायचं काही कारण नाहीये. जे कुणबी मराठी आहेत त्यांनी त्याचं प्रमाणपत्र घ्यावं. पण मृणाल म्हणतायत त्याच्यात तथ्य नाही असं कोण म्हणेल? मीच मंत्री उपसमितीतल्या 3 पैकी एका मंत्र्यांशी गप्पा मारत बसलो होतो आणि त्यांनीच मला धक्कादायक माहिती सांगितली, की अनेक लोकांनी श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर खोटी
आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये खोटी असलेली किंवा पूर्वीच्या नोंदी ज्या होत्या त्याची प्रमाणपत्र काढली आणि ती प्रमाणपत्र आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ते वापरतायत. माझ्या मते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची जी दिशा चुकली ती इथे चुकलेली आहे. ते गरीब मराठ्यांची भाषा करत राहिले. गरीब मराठ्यांतल्या पैकी काही जणांना त्याचा निश्चित फायदा झाला. मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं अनेक मराठा समाजातल्या तरुणींच्या ज्या शैक्षणिक फीस होत्या त्या कमी झाल्या किंवा माफ झाल्या. अनेकांना नोकरी मिळाली. पण त्याचं प्रमाण हे राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीनं विचार करता तुलनेनं कमी आहे. आणि याचा सामाजिक इम्पॅक्ट जर आपण बघितला तर कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाज संख्याबळानं अधिक आहे. ओबीसी समाज हा आत्ता म्हणतोय की आमची संख्या अधिक आहे. पण गावगाड्यामध्ये ओबीसी समाजातल्या घटकांची घरं काही अ, पट्टे वगळता अशी मेजॉरिटीनं नाही येत असं आपल्याला दिसतं. मग अशा वेळेला त्यांना जे काही आरक्षणाचा लाभ होणार होता, परीड समाजाचा, कुंभार समाजाचा, तेली, माळी, कोळी ह्या समाजाचे किंवा धनगर समाजाचे, वंजारी समाजाचे जे लोक आहेत, ज्यांना आरक्षणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेचा वाटा मिळत होता, तर तो वाटा हिरावून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न सुरू आहे आणि इथेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची गफलत झाली. त्यांनी अशी भूमिका घेणं आवश्यक होतं, की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे. आम्हाला जे हवं आहे ते शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण हवं आहे. कदाचित, कदाचित ओबीसी समाजातल्या नेत्यांनी सुद्धा याला पाठिंबा दिला असता. जर खरोखरच श्री मुरलीधर मोहोळ यांनी इतर काही मंडळींनी ते कुणबी नसताना सुद्धा अशी प्रमाणपत्र घेतली असतील आणि ती व्हॅलिडेट केली असतील. त्याचा अर्थ असा आहे, की कुणबी समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती खूप आधीपासून घाला पडतोय. अर्थात मी पुन्हा सांगतो, की पश्चिम महाराष्ट्रातला बहुसंख्य मराठा समाज यांच्या कुणबी म्हणून नोंदी आहेत आणि त्यांनी ते काढलेही असतील. गॉड नोज ओन्ली कारण त्याच्यात आता बऱ्याच गोष्टीची पडताळणी होणं बाकी आहे. पण ज्या कुठल्या नेत्यांनी, जे मंत्र्यांनी मला सांगितलं, अनेक लोकांनी अशी कुणबी प्रमाणपत्र काढली आहेत, तर ते महाराष्ट्राचं मोठं नुकसान करतायत. महाराष्ट्राचा सोशल फॅब्रिक जो आहे, तो उसवला आहे, तो उसवत जाणार आहे. ओबीसी समाजासाठी आरक्षित असलेल्या जागेवरती जर आत्ता नव्याने कुणबी प्रमाणपत्र खोटी कागदपत्रांच्या आधारावरती काढून जर कुणी आरक्षणाचा लाभ घेत असेल, तर ते महाराष्ट्राची अपरिमित हानी करतायत. ऑलरेडी महाराष्ट्र जो प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र होता, तो जातीपातीत अडकत चालला आहे. त्याची ती दिशा नाहीये आणि म्हणून मला मुरलीधर मोहोळ यांची बाजूही सांगायची होती आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने त्यांची बाजू सांगत असताना मृणाल जे सांगतात त्याच्यात कसं तथ्य आहे ते सांगायचं होतं. मी पुन्हा एकदा सांगतो माझ्या लेखी, जर हे जुनं प्रकरण असेल आणि त्याच्यामध्ये जर व्हॅलिडिटीची कागदपत्र आता सापडत नसेल, तर त्याच्या 2 बाजू आहेत. जुनं प्रकरण आहे आणि ते व्हॅलिडेट होत नाही याचा अर्थ ते काही गुन्हेगार नाहीत. पण ती कागदपत्र त्यांना मृणालला जशी अपेक्षित आहे तशी ती मिळायलाच हवी, तो त्यांचा अधिकार आहे. पण त्याच्याही पेक्षा व्यापक पातळीवरचा माझा मुद्दा असा आहे, की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आत्ता ओबीसीकरण काही समाजाचं सुरू आहे, ते तातडीनं थांबणं गरजेचं आहे. त्यांच्याकडं खरी कागदपत्र असतील, तर ते कोणीच रोखू शकत नाही. पण जर खोट्या कागदपत्राच्या आधारावरती जुने कागदपत्र मिळवून हे केलं जात असेल, तर महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान या अशा पद्धतीनं होत आहे. थांबूया आपण इथे.